नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. उद्या दिनांक 24 जुलै 2025 आषाढी अमावस्या आहे आणि आषाढ महिनाच देखील सुरू आहे. तर आषाढ महिन्यातल्या या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दिव्याची अवस असं देखील म्हणतात. अमावस्या म्हणजे चंद्रप्रकाश नसलेला दिवस, अंधारी रात्र. या दिवशी दिव्याची पूजा करतात. या दिवशी घरातील स्त्रिया घरातले सर्व दिवे निरांजन समया घासून लखलखीत करतात. पाटावर त्या मांडतात सर्व दिवे आणि पाटाभोवती रांगोळी काढतात. तेल वात घालून ते दिवे लावतात आणि मग त्यांची पूजा करतात. लाह्या फुटाण्यांचा पक्वान्नांचा नैवेद्य दाखवून प्रार्थना करतात. हे दिव्या, तू सूर्यरूप आहेस, अग्निरूप आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. प्रार्थनेनंतर नमस्कार करतात. आपल्या संस्कृतीत दिव्यांची पूजा म्हणजे प्रकाशाची पूजा आणि पूजा आणि उपासना करायला सांगितलेली आहे. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडे जाऊ नकोस, प्रकाशाकडे जा. ही आपल्या संस्कृतीची, भारतीय संस्कृतीची ही एक आरतीच आहे. दिव्याची पूजा म्हणजे प्रकाशाची पूजा. आपल्या भोवतीच अंधार असतो असं नाही, तर निराशेच्या रूपाने आपल्या मनात देखील तो अंधार असतो. मनामध्ये नैराश्य, उदासीनता असते. अशा वेळी दिव्यापासून आपल्याला बोध घेता येईल, शिकता येईल की दिवा हा चिमुकला आहे, लहानसा असतो दिवा, पण तो भोवतालच्या अंधाराला तोंड देतो. धीटपणाने न घाबरता सामोरा जातो आणि अंधार नाहीसा करतो. त्या अंधारावर तो छोटासा दिवा जय मिळवतो. आपल्या भोवतालचा प्रदेश प्रकाशमान करतो. आपणही आपल्या समोर येणाऱ्या संकटांना न घाबरता धीरानं त्याच्याशी सामना केला. मनातली निराशा झटकून टाकली तर मन आनंदानं, उत्साहानं प्रकाशमान होणार नाही का? तर निश्चितच होईल. तुम्ही स्वतः उत्साही, आनंदी व्हाल आणि इतरांनाही तुमच्यासारखे कराल. ज्योतीने ज्योत लावतात ना, तसंच सगळीकडे प्रकाशाची, आनंदाची, उत्साहाची उधळण करणं हाच दीपपूजेचा अर्थ आहे. दिव्याच्या अवसेचाही हाच संदेश आहे. दिव्याच्या अवसेच्या निमित्ताने दिव्याबद्दल थोडी माहिती घेऊ. जो स्वतः प्रकाशतो आणि दुसऱ्याला प्रकाशित करतो तो दिवा. दिवा हा अग्नीचे किंवा तेजाचेच एक रूप आहे. प्राचीन काळी मानवाने अग्नीचा शोध लावला. हा शोध त्याच्या प्रगतीत फार मोठा उपकारक ठरला. त्यामुळे त्याचे जीवनच बदललं. वेदकाळामध्ये हा अग्नी यज्ञकुंडामध्ये अखंड राहू लागला. नंतर तो दिव्याच्या रूपाने माणसाला प्रकाश देऊ लागला. दिव्याच्याच रूपाने इकडे तिकडे हिंडू लागला. अगदी सुरुवातीला हे दिवे दगडांचे किंवा आपण जे पाहतो ना शंख शिंपले, त्या शिंपल्यांचे होते. नंतर हे दिवे मातीचे झाले. मातीचे दिवेसुद्धा बनवू लागले. माणसाची जशी प्रगती झाली तसा धातूंचा देखील शोध लागला आणि धातूंचे देखील दिवे तयार झाले. रामायण आणि महाभारत काळात सोन्याच्या आणि रत्नांच्या दिव्यांचा देखील उल्लेख आलेला आहे. त्यांना वेगवेगळे आकार मिळू लागले दिव्यांना आणि त्या दिव्यांवर कलाकुसर देखील करण्यात येऊ लागली. मासा, कासव, शंख, चक्र, मोर, पोपट, हंस,
तसेच हत्ती, घोडा, सिंह अशा वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या आकाराचे दिवे तयार होऊ लागले. किती छान दिसत असतील नाही का हे दिवे? आणि या दिव्यांना ठेवण्यासाठी लाकडी किंवा दगडी स्तंभ तयार झाले. त्यावर देखील कलाकुसर होऊ लागली. त्यातून दीपवृक्ष तयार झाला. दीपवृक्ष म्हणजे एका स्तंभावर लावलेले अनेक दिवे. स्तंभ म्हणजे खांबावर लावलेले दिवे. देवळांच्या समोर तुम्ही दगडी दीपमाळ पाहिली असेल, तीही दीपवृक्षाचाच हा एक प्रकार आहे. आधुनिक काळात तर दिव्यांचे अनेक प्रकार दिसतात. माणसाच्या मनात जे कला असते, कलाविषयी आसक्ती, प्रेम आहे, सौंदर्य आहे आणि या सौंदर्याने, कलाप्रेमाने मनुष्याने आपल्या आवडीने अनेक दिवे बनवले. दिव्यांना खूप मोहक, आकर्षक असे आकार त्यामुळे प्राप्त झाले आहेत. देवाजवळ तेवणाऱ्या समईचेच पाहना. पूर्वी अगदी साधी होती, पण आता तिने किती नवी नवी रूपे घेतली आहेत. कधी ती कमळासारखी असते, कधी आपल्या डोक्यावर मोर, तर कधी हत्ती, तर कधी नाग बसवून घेते. देवाच्या आरतीसाठी जे दिवे वापरतात ना, त्यांचे आकार आणि प्रकार देखील किती वेगवेगळे असतात. हातात धरण्यासाठी एक मूठ असते. ती कधी नागासारखी असते, कधी माशासारखी असते, तर कधी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आकारांची असते. या दिव्यांमध्ये ज्योती तरी किती असाव्यात? कधी कधी या दिव्यांमधून 100 ते 200 वाती लावण्याची देखील सोय केलेली असते. किती मोठा हा चमत्कार आहे! 200 वाती. दीपलक्ष्मी हाही दिव्यांचाच एक प्रकार आहे. ही दीपलक्ष्मी दीपलक्ष्मीचा दिवा हाती धरताना कधी सिंहावरती बसते, तर कधी ती हत्तीवर बसते. हंड्या, झुंबरे हेही दिव्यांचेच प्रकार आहेत. किती मोहक आणि सुंदर असतात, खरं की नाही? देवाजवळ अखंड तेवणारा नंदादीप हा देखील एक मनाला आणि आपल्या दृष्टीला शांत करणारा असा दिवा. दिवाळीत घराघरावर शोभून दिसणारा हा आकाश दिवा तुम्हाला माहिती आहेतच. दिवाळीत आपण प्रत्येकजण आपल्या घराभोवती तो लावतो. आकाशकंदील त्याला आपण म्हणतो. हा देखील दिव्याचा एक मोहक आणि सुंदर, आकर्षक आणि आधुनिक असा हा प्रकार आहे दिव्याचा. तर अशा ह्या दिव्याचे आपल्या जीवनातील स्थान फार मोठे आणि खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच आपल्याला सांगावं असं दिवा हा आता प्राचीन काळापासून ते आता तो आधुनिक काळाकडे आलेला आहे. अनेक रंगांचे, विविध आकारांचे लाइटिंगच्या माळा आणि अनेक प्रकारचे दिवे म्हणजे जे लाईटच्या स्वरूपात आहेत, आधुनिक आहेत, ते आपण बघतो. आपल्या घरांमध्ये आपण ते लावतो. ज्यामुळे एखाद्या घरामध्ये फंक्शन असतं, कार्यक्रम, त्यावेळेला असे दिवे आपण हॉलमध्ये लावतो लाइटिंगच्या रूपात. खूप छान दिसतात आणि तो कार्यक्रम एकदम उजळून टाकतात. तर दिव्यांचं स्वरूप आता हे आधुनिकसुद्धा झालेलं आहे. आधुनिक काळ जरी असला तरी आजही प्रत्येक घरी संध्याकाळी देवाजवळ समई, निरांजन दिवा लावला जातो आणि देवाला नमस्कार करून शुभंकरोती म्हटली जाते. दिव्याला देखील नमस्कार केला जातो आणि म्हटलं जातं, शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती नमोस्तुते. प्लीज लाईक,
share and subscribe Nirali My channel. Thank you.